नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे बोंबलोणी. बोंबलोणीसाठी लागणारे साहित्य त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण घेणार आहोत कोमट दूध. त्याच्यात 1 चम्मच साखर टाकून घेणार आहोत आणि ड्राईस टाकून घेणार आहोत. हे मिश्रण आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ईस्ट 10 मिनिटासाठी ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. आता आपण मैदा घेणार आहोत. मैद्यामध्ये किंचित मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. त्यानंतर आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण ॲक्टिव्ह ईस्ट टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मळून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच शुगर पावडर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मळून घेणार आहोत. बघू शकता आपण आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला थोडंसं बटर लावून घेणार आहोत आणि परत एकदा थोडंसं चांगलं मळून घेणार आहोत. हलक्या हलक्या हातानेच आपण याला मळून घेणार आहोत, जास्त दाब नाही द्यायचा. तर बघू शकताय आपलं पीठ छान फुलत आहे. आता आपण याला एका ओल्या रुमालाने आपण याला झाकून ठेवणार आहोत अर्धा ते पाऊण तासासाठी. 15 मिनिटासाठी आपण पीठ झाकून ठेवलं होतं. बघू शकताय छान प्रकारे आपलं पीठ फुललंय. आता आपण किचन वाट्टा अगोदर मी स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर आपण याच्यावर व्यवस्थित प्रकारे हे पीठ मळून घेतलं आणि त्याचे पीसेस करून घेतले एकसारखे. त्यानंतर आपण त्याचे गोल गोल बॉल करून घेतले आणि आपण ते तळून घेतले. गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपण हे बोंबलोणी तळून घेतले. त्याच्यानंतर आपण पावडर शुगरमध्ये त्या मिक्स करून घेतल्या. त्यानंतर आपण त्याला होल करून त्याच्यामध्ये चॉकलेटची फिलिंग ॲड करून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.